हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती जाधव. आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप साडी बॉक्स फोल्डिंग कशी करायची. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला तुमची माहिती कोणतीही स्किप होणार नाही. तर बघू शकताय तुम्ही साडी बॉक्स फोल्डिंग करताना मी पहिली स्टेप काय केलेली आहे. तर पहिला जो आपला फॉलची जी साईड आहे ती वरती घेऊन त्याचा एक बॉक्स फोल्डिंग करून बॉक्स तयार केलेला आहे. पूर्ण एक लाईनमध्ये साडी अगदी व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर मी करत आहे फॉलच्या साईडनं वरती व्यवस्थित माझं जे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटनुसार मी पल्लू ॲडजस्ट करत आहे. बघा, ज्या साडीला एक्स्ट्राच्या पिन्स आहेत त्या आपल्याला नको असलेल्या त्या लगेच काढायच्या आहेत. बघू शकताय मी प्रत्येक वेळेला मेजरमेंट टेप घेऊन माझं मेजरमेंट अगदी व्यवस्थित आहे का ते चेक करत आहे. तुम्ही बघू शकताय की आता मी ज्या चेस्टवर ज्या आपण प्लेट्स केलेल्या असतात त्या मी प्लेट्स अगदी व्यवस्थित सगळ्या करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही सगळ्या प्लेट्स मी अगदी व्यवस्थित एक 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 बाहेर घेऊन सगळ्या व्यवस्थित ठेवत आहे. बघू शकताय तुम्ही. आणि आता ह्या प्लेट्स व्यवस्थित बाहेर घेतल्यानंतर आपल्याला प्रॉपर फिनिशिंग मिळतं. त्यामुळे आपल्याला गडबड न करता व्यवस्थित बॉक्स फोल्डिंग करताना गडबड न करता व्यवस्थित घ्यायचा आहे. आता बघा, जो पल्लू आहे तो मला जेवढ्या साईजमध्ये हवा आहे तेवढ्या साईजमध्ये मी तो पुढे उचलून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आता मी जो पल्लूचा पोर्शन उचलला त्यावेळेला एक प्रॉब्लेम तुम्हाला दिसला असेल इथे, की एक माझ्याकडून काहीतरी गडबड झाली आहे. बघू शकताय, मी सांगते तुम्हाला. बघा, मी परत एकदा टेप घेऊन माझं मेजरमेंट व्यवस्थित आहे का ते चेक करत आहे. बघा, मी परत एकदा प्लेट्स व्यवस्थित घेतल्यात का चेक करत आहे. बघा, माझी प्लेट अजून एक आत गेलेली आहे. मी काय केलं बघा, परत मी होल्डिंग क्लिप्स काढून मला जसं हवं आहे तसा मी पल्लू परत एकदा मागे ओढून घेतला. त्यानंतर मला जे मेजरमेंट हवं आहे ते परत एकदा मी घेतलं. का तर माझी एक प्लेट आतमध्येच राहिली होती. तुम्ही बघू शकताय. बघा, एक प्लेट माझी आतमध्ये सरकली होती. तर ते तसंच न ठेवता तुम्हालाही प्रत्येक प्लेट व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आहे. जर तुमची एखादी प्लेट्स साडीच्या आतमध्ये गेली असेल, प्लेट्स एकाखाली एक राहिली जाते आपल्याकडून, तर त्या व्यवस्थित घ्यायचं आहे, म्हणजे मग आपलं फिनिशिंग व्यवस्थित दिसतं. बघा, आता प्लेट्स सगळ्या व्यवस्थित घेऊन मी तो पोर्शन पुढे घेतलेला आहे. तिथं आता होल्डिंग क्लिप्स लावलेल्या आहेत. मी होल्डिंग क्लिप्स का लावायच्या, तर तो पोर्शन बघा, मी आता जो पोर्शन उचलला आहे तो उचलल्यानंतर जर होल्डिंग क्लिप्स लावल्या नसत्या तर तिथला पोर्शन माझा परत खाली सरकला असता, आणि त्यामुळे मी तिथं होल्डिंग क्लिप्स लावून तिथला पोर्शन मी होल्ड केलेला आहे. ओके. त्यानंतर मी सगळा पोर्शन उचलून परत एकदा फोल्ड घेतला. बघा, मी मेजरमेंट टेप घेऊन परत एकदा चेक करते की माझं मेजरमेंट घेतलेलं व्यवस्थित आहे का. बघा, सगळी साडी अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता मी एक फोल्ड घालणार आहे. बघू शकताय तुम्ही, साडी खूप हेवी आहे. त्याची जी लेस आहे ती वर्कवाली लेस आहे, त्याच्यावरती स्टोन पण भरपूर आहेत. बघा, मी परत एकदा तो ज्या प्लेट्स केल्या निर्याचा फोल्ड घेतला होता तो मी परत ओपन केला, कारण मला त्या निर्या आहेत त्या मला वरच्या साईडला पाहिजे होत्या, वरती पाहिजे होत्या, म्हणजे आपल्या साडीचा लूक फिनिशिंग खूप छान दिसणार होतं. आपण बॉक्स फोल्डिंग 3 ते 4 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बॉक्स फोल्डिंग करू शकतो. तर बघू शकताय तुम्ही, अनेक प्रकारे आपण बॉक्स फोल्डिंग करू शकतो. त्या निर्यांचा पोर्शन सगळ्या वरती आलेला आहे. आता बघा, मी त्या होल्डिंग क्लिप्स काढलेल्या आहेत आणि आता मी काय करणार आहे, तो पोर्शन सगळा आपल्याकडे उचलून घ्यायचा आहे. साडी हेवी आहे, मध्ये पूर्ण साडी प्लेन आहे आणि साईडलाच साडीला बॉर्डर असल्यामुळे साडी मध्ये बेंड होत आहे. तर बघा, व्यवस्थित घट्ट पकडायचा आहे. इथं जर कॉटनची साडी असती तर हा प्रॉब्लेम आला नसता. तर बघा, साडी उचलताना पण खूप हेवी वाटते साडी. बघू शकताय तुम्ही.
बघा अशा पद्धतीनं तुम्हाला ही बॉक्स फोल्डिंग करायचं आहे आणि प्रॉपर जर मेजरमेंटनुसार वगैरे कसं करायचं आहे हे जर शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्या अकॅडमीमध्ये क्लास तुम्हाला जॉईन करावा लागेल. आणि आता आपली प्रत्येक महिन्याला आपली बॅच असते साडी प्री प्लेटिंगची. तर हे जर व्यवस्थित नॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आपला क्लास जॉईन करू शकता. आपला क्लास हा 2 दिवसाचा 4 दिवसाचा असा क्लास असतो. साडी प्री प्लेटिंगचा 2 दिवसाचा असतो. आणि जर साडीचे तुम्हाला जर व्हेरिएशन शिकायचे असतील, वेगवेगळे प्रकार शिकायचे असतील कासोट्याचे वगैरे, तर तो 4 दिवसाचा असतो आपला क्लास. तर बघू शकताय तुम्ही मी पिननं परत एकदा साडी व्यवस्थित लॉक करून घेत आहे. बघा खूप सुंदर ही बॉक्स फोल्डिंग झालेली आहे. बघू शकताय तुम्ही साडी खूप हेवी आहे. बघा प्लेट्स बघा किती सुंदर झालेली आहे ही बॉक्स फोल्डिंग, खूप सुंदर. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत निर्या आहेत त्या पण किती खूप सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.